जय जिजाऊ, जय शिवराय. मराठा आरक्षणावर सरकारनं जो GR लागू केला, काढला, त्याला उत्तर म्हणून काल OBCचे स्वयंघोषित नेते हाके यांनी बारामतीमध्ये मोर्चा काढला. पण त्या मोर्चामध्ये, त्यांच्या भाषणामध्ये सरकार टार्गेट नव्हतं, भारतीय जनता पक्ष टार्गेट नव्हता, महायुती टार्गेट नव्हती, तर मुख्य मुद्दा होता शरद पवार, सुप्रिया सुळे. तेव्हा लक्षात येते की हा मोर्चा OBC आरक्षणाच्या रक्षणासाठी होता की भाजपाच्या रक्षणासाठी होता. ज्या मुख्यमंत्र्याला मनोज जरांगे पाटलाकडून एखादं गावरान भाषेत एडंवाकडं बोलल्या जाते, त्यावेळेस भयानक अशा उग्र स्वरूपामध्ये लक्ष्मण हाके बोलतात. पण त्याचवेळी त्यांची बोलण्याची पद्धत वयोवृद्ध ज्येष्ठ नेते शरद पवार असतील, महिला नेत्या सुप्रिया सुळे असतील, यांच्यावर त्यांची घसरलेली जीभ शी काय सांगून जाते. हा मोर्चा खरंच OBCसाठी होता की भाजप सरकार पुन्हा सत्तेत यावं आणि त्यांची अभिनंदन व्हावं यासाठी होता. खरं सांगायचं झालं तर SC असेल, ST असेल, OBC असेल, प्रत्येकाने आपल्या हक्काचं संरक्षण केलं पाहिजे, त्यासाठी आवाज उठवला पाहिजे, त्यात दुमत नाही. पण ज्या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅजेटियर लागू झालं, त्यातून OBCला कसलाही धक्का लागत नाही. आणि लागत असेल तर तुम्ही सरकारला भांडू शकता. पण सरकारला भांडण्याऐवजी हा मोर्चा धडक बारामतीमध्येच का? मागेही यांनी विधान केलं होतं की कॉकलेट कुटुंब म्हणून, नवरा कोणाचा, बाई कोण्या जातीची, आई कोण्या जातीची, ते विस्तृत आहे, ते सांगण्याची गरज नाही. पण लक्ष्मण हाकेला रातोरात कुठले खोके येतात, कसा जमाव होतो आणि नेमकं ते टार्गेट कुणाला करतात, एका विशिष्ट जातीला, हे योग्य नाही. तेव्हा सर्व OBC बांधव असतील किंवा अन्य समाज असतील, सर्वांना सांगणं एकच आहे की हा मोर्चा OBC आरक्षणाच्या बचावासाठी नव्हता, तर तो भाजपाच्या समर्थनार्थ आणि RSSच्या समर्थनार्थ होता, हे लक्षात ठेवा. बस. जय जिजाऊ.